नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, 11 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व महिलांसाठी. बघा, 11 जानेवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. मकर संक्रांतीचं बोनस. बघा, मकर संक्रांतीचं जे बोनस आहे ते तुम्हाला आता ह्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत. मकर संक्रांतीचा सण आहे आता, तर त्या संदर्भात मोठा बोनस या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. पाहू शकता बघा, 9,000 रुपये आणि 6,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ठीक 4 वाजतापासून या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू होणार आहे, तर त्याची पण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. सर्वच्या सर्व बघा, जेवढ्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात तेवढ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचं आहे. लगेच सर्वांनी शेअर करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका बरं. तर आता आपण संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे 11 जानेवारीच्या संदर्भात, मकर संक्रांतीच्या बोनसच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्ष वयोगटातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. दर महिन्याला 1,500 दिले जातात. आता यामध्ये वाढ पण होणार आहे, 2,100 पण मिळणार आहेत बरं. तुम्हाला 2,100 रुपये पण दिले जाणार आहेत. 1,500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे. आता ही 600 रुपयांची वाढ कोणकोणत्या महिलांना पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आता बघा, या योजनेत आत्तापर्यंत सरकारने 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली आहे. आत्तापर्यंत 6 हप्ते आलेत, म्हणजेच काय, 9,000 रुपये आलेले आहेत. सर्व महिलांना 9,000 रुपये आलेले आहेत ना, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत 9,000 आलेत 6 हप्त्यांचे, त्यांनी 9,000 लिहून पाठवा. ज्यांना 4,500 आलेत त्यांनी 4,500 लिहून पाठवा. ज्यांना 6,000 आले त्यांनी 6,000 लिहून पाठवा. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेली आहे रक्कम प्रति महिना 1,500 रुपये. याप्रमाणे आत्तापर्यंत एकूण 6 हप्त्यांचे 9,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. बघा, आत्तापर्यंत 9,000 रुपये जे ते तुमच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यासोबतच ज्या महिलांना आत्तापर्यंत 0 रुपये आलेत त्या महिलांना पण 9,000 रुपये वाटप होणार आहेत. बघा, ज्या महिलांना आत्तापर्यंत 0 रुपये आलेत त्या महिलांना पण 9,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या महिलांना 0 रुपये आलेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवा. आता बघा, लाभार्थी महिलांच्या खात्यात 9,000 रुपये जमा करण्यात आले. आता जानेवारी महिन्याचा हप्ता, सर्वात मोठी बातमी आहे आत्ताची, सर्वात मोठी बातमी. बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाण्याची शक्यता आहे. आता हा हप्ता केव्हा मिळणार आहे तर बघा, तुम्हाला काय वाटते, संक्रांतीचा सण आता ह्या ठिकाणी बघा 14 जानेवारीला संक्रांत आहे, मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या अकाउंटला खात्यात हप्ता जमा झाला पाहिजे का? तुम्हाला जर वाटत असेल की मकर संक्रांतीच्या आधीच पैसे आले पाहिजेत तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मकर संक्रांतीच्या आधीच पैसे आले पाहिजेत. म्हणजे सरकारला पण समजेल की महिला भगिनींना त्या ठिकाणी पैसे पाहिजे. त्यामुळे सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी लिहून पाठवायचे कमेंट बॉक्समध्ये, संक्रांतीला पैसे पाहिजेत असं सर्वांनी लिहून पाठवा. कारण बघा, सरकारला पण समजलं पाहिजे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजेत म्हणून. बघा, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच जमा केल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता काही महिलांना जानेवारीत या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी बातमी समोर आली. बघा, काही महिलांना जानेवारीचा लाभ मिळणार नाही अशी बातमी समोर आली. सरकारकडे या योजनेच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर सरकारने या योजनेसाठी काही अटीसुद्धा केलेल्या आहेत. बघा, ज्या अटी आहेत त्या JR नुसार आहेत. ठीक आहे, नव्याने काही अटी आलेल्या नाहीत. त्यानुसार लाभार्थी महिला जर इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे आता तुम्हाला त्या ठिकाणी ठरवावं लागेल. या महिलांना मिळणार नाही लाभ, तर कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार नाही तर बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची रहिवासी नसाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. एकच योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजना. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ आता ह्यापुढे मिळणार नाही. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. 7वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही. मकर संक्रांत सण, बघा मकर संक्रांत सण काही दिवसांवर आलेला आहे. या सणाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार का, याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे. तुम्हाला पण उत्सुकता असेल, प्रतीक्षा असेल, पैसे केव्हा येणार. याआधी बघा, याआधी जर आपण पाहिलं तर रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली होती. आता सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं वाण देऊन त्यांचे संक्रांत गोड करणार का, हे पण त्या ठिकाणी पाहावं लागेल. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय, संक्रांतीच्या आधीच पैसे आले पाहिजेत का? बघा, संक्रांतीचं वाण तुम्हाला पण आलं पाहिजे का लाडक्या बहिणींना? त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे, संक्रांतीचं वाण त्या ठिकाणी मिळायला पाहिजे किंवा संक्रांतीच्या आधीच पैसे मिळाले पाहिजे. कारण सण पण तुमचा त्या ठिकाणी गोड होईल. जर आपण पाहिलं तर बघा, ज्या ठिकाणी संक्रांतीचे जे काही सणाचं औचित्य, ते औचित्य साधूनच राज्य सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट जे आहे ते दिलं पाहिजे. तुम्हाला दिलं पाहिजे की नाही, संक्रांतीच्या आधी पैसे आले पाहिजेत की नाही, हे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. न चुकता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे संक्रांतीच्या आधी पैसे पाहिजेत म्हणून. कारण बघा, जर तुम्ही लिहून पाठवाल तर त्या ठिकाणी सरकारला समजेल की खरंच लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या आधीच पैसे पाहिजे, तर तुम्हाला ते पैसे येऊ शकतात. आता बघा, पैसे केव्हा येऊ शकतात, तर पैसे केव्हाही येऊ शकतात, सांगता येत नाही. आज पण त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होऊ शकते, आज 4 वाजल्यापासून. ठीक आहे, कारण नेहमीच आपण जर पाहिलं तर बघा, रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल, यामध्ये तुम्हाला सणाच्या अगोदरच पैसे आले आहेत. म्हणजे यावेळेस पण संक्रांतीचा जो सण आहे तो 14 तारखेला आहे आणि आज जर आपण पाहिलं तर आज त्या ठिकाणी जवळपास आपली 11 तारीख आहे. म्हणजेच आज नंतर उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये केव्हाही पैसे यायला सुरुवात होऊ शकते. केव्हाही सांगता येत नाही. एक तुम्हाला 4 वाजल्यापासून सुरुवात होऊ शकते आज, किंवा उद्या पण होऊ शकते, किंवा परवा पण तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते. कारण संक्रांतीच्या सणाच्या आधीच, बघा, सणाच्या आधीच नेहमी पैसे येत असतात. सणाच्या दिवशी किंवा सणाच्या नंतर पैसे येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की संक्रांतीच्या आधी पैसे आले पाहिजे, तर सर्व महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, पैसे जे आहेत ते संक्रांतीच्या आधीच त्या ठिकाणी आले पाहिजेत. अजून महत्त्वाची अपडेट म्हणजे आता सरकारपाशी पैसे देण्यासाठी पण पैसे जे आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून आलेले आहेत. त्याची पण अपडेट आपण पाहूया. बघा, तर बघा, संपूर्ण अपडेट आपण नेहमीच संपूर्ण जी माहिती ती त्या ठिकाणी प्रॅक्टिकली सांगत असतो. बघा, नवी दिल्ली, केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना कर परतावा जारी केला. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाटप केलं आहे. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रानं राज्यांना एकूण 1,73,030 कोटी रुपयांचे जे कर आहे ते हस्तांतरण केलं. महाराष्ट्राला 10,930 कोटी, बघा, 10,930.31 कोटी रुपयांचा जो निधी तो मिळाला आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांचे आभार मानलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्राला पण 10,930.31 कोटी रुपयांचा निधी, कर परतावा जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता हा निधी आल्यानंतर डेव्हलपमेंटला पण त्या ठिकाणी चालना मिळेल आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी पण जे निधी आहे त्याची त्या ठिकाणी पूर्णपणे तरतूद जी ती केली जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता हा केव्हाही जमा होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनी SMS जे ते चेक करत राहायचे. जर तुम्हाला पैसे आले असतील, ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवायचं पैसे आले म्हणून. ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे. सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी होती, सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सर्व महिला भगिनींपर्यंत शेअर करून टाका. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.